कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे, पाहायला मिळते। शिमगोत्सवामध्ये सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा सुद्धा असतात, पाहायला मिळतात। आणि अशीच एक आगळी वेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडी तालुक्यामधील सांगेली गावात आहे। याला गिरोबा उत्सव असं म्हटलं जातं आणि यामध्ये महाशिवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं। होळीला हे झाड तोडून विशिष्ट आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून त्याची पूजा सुद्धा होते। फणसाचं झाड ग्रामदैवत असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे आणि सांगेली गावामध्ये फणसाच्या झाडाची गिरिजानाथ म्हणून पूजा केली जाते। गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडापासून तयार होतं आणि त्यामुळे सांगेलीमधील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात। बऱ्याच वर्षांपासून ही सिंधुदुर्गमधली ग्रामस्थांची परंपरा आणि ती अजूनही जपतायत। अधिकची माहितीगार आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत आहेत। उमेश, बऱ्याच वर्षांची परंपरा ग्रामस्थ जसच्या तशी जपताना पाहायला मिळतात। काय म्हणतो कोकणामधला शिमगा? निश्चित सध्या पाहिलं गेलं तर कोकणामध्ये शिमगा हा मोठा उत्सव आहे। गणेश चतुर्थीनंतर शिमगा उत्सव हा मोठा मानला जातो, कारण मोठ्या प्रमाणात मुंबईतील चाकरमानी ह्या सणासाठी गावी येत असतात आणि सुरू झालेला आहे खरा तर हा सण। आपण बघितलं तर जे सावंतवाडी मांगेली येथे गिरोबा उत्सव सुरू झालेला आहे, तिथे काही जे ग्रामस्थ आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या देवतांचे पूजन करायला सुरुवात केली आहे। होळीची उभारणी देखील झालेली आहे आणि तशाच पद्धतीने सिंधुदुर्ग असेल, सावंतवाडी असेल, कणकवली, कुडाळ असेल, देवगड असेल, वैभव असेल, या ठिकाणी संपूर्ण हा उत्सव सुरू आहे। कणकवली देखील आज जी विधिवत आहे ती होळी उभारली जाईल, त्याची पूजा होईल, त्यानंतर गाव होळी उभारली जाईल, त्यानंतर मग सगळेजण श्रीफळ वाढवून त्याची मनोकामने पूजा करते आणि मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी कामना करते। आणि या गोड सणानिमित्त गोडधोड देखील केलं जातं, पुरणपोळ्या केल्या जातात, शेवया केल्या जातात ह्या पारंपरिक कोकण उत्सव ह्या कोकणामध्ये होळी सणानिमित्त। आणि खोबऱ्याचा रस हा विशेष असतो। तशाच पद्धतीने रत्नागिरीत पाहिलं तर रत्नागिरीत जी पालखी आहे ती नाचवली जाते आणि इथे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वैभववाडीमध्ये देखील पालखी नाचवण्याचा कार्यक्रम मोठा असतो आणि पुढील 8 ते 10 दिवस हा सण सुरू राहतो। त्यामुळे कोकणामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्सव साजरा केला जातो। सावंतवाडीमध्ये बघितलं तर मांगेली गिरोबा उत्सव सुरू झालेला आहे। तशाच पद्धतीने संपूर्ण आता जे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उत्सव आता सुरू होतील। सायंकाळी आज पुढील 8 दिवस जे विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे संध्याकाळचे सुरू होतील, नाटक सुरू होतील दशावतारी आणि एक पारंपरिक नाट्य असं म्हणतो की जो आपल्या मांडावर असतो तो नाट्य देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण पुढील 8 दिवस कोकणाचे उत्साहातले आणि आनंदाचे असणार आहेत शिमगोत्सवानिमित्त। श्रद्धा नाही, बरोबर आहे। आपण पाहतोय की रूढी आणि परंपरांप्रती त्यांची असलेली श्रद्धा आणि त्यांचा शिगेला पोहोचलेला उत्साह आपण पाहतोय आणि त्याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर यावर नजर असेल। उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।